सखी सावली काव्यांजली। हे बघ काव्या, मी त्या टेम्पोवाल्याला सांगून आलोय की स्वयंपाकाची सगळी भांडी आणून दे म्हणून. येईलच तो आता. आणि आपण सगळा स्वयंपाक तर इथे अंगणातच करणार आहोत, त्यामुळे सगळं तयार झालं याच टेम्पोला तिकडे नेऊन दे म्हणून सांगितलं. आणि तू फक्त त्याला तिथला ऍड्रेस दे. हो. आणि ही मोहीम फत्ते होईपर्यंत मी जातीने इथे उभा राहणार आहे. बाबा पण तुम्ही त्यांना सांगितलंय ना की पैसे आपण 2-3 दिवसानंतर देऊ शकू, म्हणजे. हो ग बाळा, नको काळजी कर. या तुझ्या बाबाचं गुडविल आहे अजून, म्हणून तयार झालाय तो. एक मिनिट. ही शेवटची काही रक्कम उरली आहे आपल्याकडे. किरकोळ काही सामान आणायचं असेल तर यातूनच खर्च करावा लागेल. बाकी सगळं सध्या उधारीवरच असणार आहे. आणि इकडे ते, तू काळजी नको करूस. देवा, एवढंच भांडवल आहे पोरीकडे आणि एवढं मोठं काम करायला घेतलं. तुझी कृपा असू दे. काव्या, भांडी तर येतील ग, पण किराणा सामानाचं कसं करायचं? कुठून आणायचं? आई, त्याबद्दल मी आधीच विचार करून ठेवला. प्रीतम, हे काय सगळं? अगं ते तुझ्यावर उगाच रागवलो ना, म्हणून हे. आधी स्वतः चिडायचं आणि मग स्वतःच सॉरी बोलायचं. हे बरं आहे तुझं. खरंच सॉरी ना ग. अगं मी वेगळ्या विचारात होतो आणि अचानक तू फोन केलास, मला टेन्शन आलं. मग आईला तो कागद सापडला आणि नव्हतं माझं डोकं जागेवर. का रिअली सॉरी. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर एका अर्थी बरंच झालं की आईला फायनली सगळं कळलं. एकदाचं काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आता. बाय द वे, तुला आवडते तशी कॉफी आणली आहे तुझ्यासाठी. खूप छान सुगंध येतोय कॉफीचा. पण जर तू रोज असंच सॉरी म्हणणार असशील तर मी रोज तुझा ओरडा ऐकून घ्यायला तयार आहे प्रीतम.